नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, दोस्ती नेटसेटशी या आपल्या यूट्यूब मालिकेमध्ये मी तुमची होस्ट आणि दोस्त प्रीती पोहेकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपल्या आजच्या दुसऱ्या एपिसोडला सुरुवात करते। आज आपण सेट परीक्षेची माहिती घेणार आहोत। सेट अर्थात स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ही सुद्धा परीक्षा प्राध्यापक पदावर तुम्हाला काम करायचं असेल तर त्यासाठीची प्रवेश चाचणी अशा प्रकारची ही परीक्षा आहे। पात्रता चाचणी अशा प्रकारची ही परीक्षा आहे। नेट परीक्षा ही इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून होते आणि तिथे विशेषतः प्रादेशिक भाषेमध्ये जे परीक्षा देऊ इच्छितात ते थोडेसे मागे राहतात किंवा कमी पडतात आणि म्हणून प्रादेशिक भाषांमधून प्राध्यापक पदाची पात्रता चाचणी देता यावी यासाठी सेट ही परीक्षा UGCनेच सुरू केलेली आहे। पण सेट परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची संशोधन वृत्ती प्राप्त होत नाही, कोणत्याही प्रकारची फेलोशिप तुम्हाला मिळत नाही। फक्त प्राध्यापक पदावर महाविद्यालयीन पातळीवर किंवा विद्यापीठीय पातळीवर प्रवेश करण्यासाठी, नोकरी प्राप्त करण्यासाठी तुम्ही पात्र ठरत असता। या परीक्षेची किमान पात्रता सुद्धा नेट परीक्षेसारखीच आहे। म्हणजे तुम्ही ज्या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी धारण करणार आहात त्या विषयाच्या प्रथम वर्षामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्ही या परीक्षेसाठी पात्र ठरत असता। तुम्ही ज्या विषयामधून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणार आहात, ग्रहण करणार आहात त्याच विषयातून तुम्हाला सेट पदव्युत्तर पदवी किंवा प्रथम वर्षाचे तुमचे गुण खुल्या प्रवर्गासाठी 55% इतके असतील आणि आरक्षित प्रवर्गासाठी 50% इतके जर असतील तर तुम्ही सेट परीक्षा देण्यासाठी पात्र ठरत असता। महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून घेतली जाते, आयोजित केली जाते। या विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगानं महाराष्ट्रासाठीची पात्रता चाचणी घेण्याचे सर्व अधिकार प्रदान केलेले आहेत। महाराष्ट्र आणि गोवा या दोन घटक राज्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते आणि तुम्ही जर परीक्षा उत्तीर्ण केलीत तर या दोन्ही राज्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही पात्र ठरता। सेट परीक्षेसाठी सुद्धा एकूण 2 पेपर्स असतात। पहिला पेपर हा अध्यापन कौशल्याच्या संदर्भातला आहे आणि दुसरा पेपर तुम्ही जे ऐच्छिक विषय निवडलेला असेल किंवा तुम्ही ज्या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहात किंवा घेतलेली आहे तो विषय तुम्हाला सेट परीक्षेसाठी निवडावा लागतो आणि तो तुमचा दुसरा पेपर असतो। पहिला पेपर हा एकूण 100 गुणांचा असतो, त्यात 50 प्रश्न विचारलेले असतात। दुसरा पेपर हा एकूण 200 गुणांचा असतो आणि त्यामध्ये 100 प्रश्न विचारलेले असतात आणि एकूण 300 गुणांची ही परीक्षा असते, ज्यामध्ये एकूण तुम्हाला 150 प्रश्न विचारलेले असतात। म्हणजे तुमचा एक प्रश्न 2 गुणांचा। दोन्ही पेपर्ससाठी मिळून एकूण 3 तासांचा अवधी दिलेला असतो आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी दोन्ही पेपर्सचे मिळून एकूण 40% इतके गुण आवश्यक आहेत आणि राखीव प्रवर्गासाठी 35% गुण इतके आवश्यक आहेत। मात्र कट ऑफ त्या वर्षी किती असेल यावर हे अवलंबून असतं की तुम्ही या परीक्षेमध्ये उत्तीर्ण ठरणार आहात। मी तुम्हाला किमान पात्रता गुणवत्तेची सांगितलेली आहे, पण ती पात्रता ही ॲब्सोल्यूट अशी पात्रता नाही। त्या वर्षीच्या कट ऑफवर हे निश्चित होत असतं की तुम्ही सेट परीक्षा उत्तीर्ण झालेला आहात की नाही, क्वालिफाय झालेला आहात की नाही। याही परीक्षेसाठी काही प्रवर्गांना आरक्षण प्राप्त झालेलं आहे। त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती, मागासवर्ग, आर्थिक दुर्बल घटक आणि दिव्यांग या घटकांना आरक्षण प्राप्त होतं आणि त्यांना परीक्षेची पात्रता आणि उत्तीर्णतेची पात्रता या दोन्हीमध्ये काही प्रमाणात सवलत प्राप्त होते आणि त्यासोबतच परीक्षेच्या शुल्कामध्ये सुद्धा सवलत प्राप्त होत असते। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अनेकदा पडणारा प्रश्न किंवा आपल्यापैकी काही जण नेहमी जो प्रश्न विचारतात, नेट परीक्षा द्यावी का सेट परीक्षा द्यावी? माझं उत्तर असं आहे की नेट आणि सेट या दोन्ही परीक्षांसाठीचं जे अभ्यासक्रम आहे त्याचा जो सिलेबस आहे तो जवळजवळ सारखा आहे आणि म्हणून मग एकाच दगडात 2 पक्षी मारल्यासारखं एकाच सिलेबसमध्ये तुम्हाला दोन्ही परीक्षांचा अभ्यास करता येऊ शकतो। दोन्ही परीक्षा तुम्ही देऊ शकता आणि जर तुम्ही सेट
उत्तीर्ण झालात तर तुम्ही प्राध्यापक पदासाठी पात्र ठराल आणि नेट तुम्ही संशोधन वृत्ती प्राप्त करून जर उत्तीर्ण झालात तर तुम्हाला संशोधनासाठी सुद्धा आर्थिक सहाय्य त्या माध्यमातून सेट परीक्षेचं उत्तीर्णतेचं प्रमाण सुद्धा एकूणात 6% इतकं आहे. पण तुम्हाला सेट परीक्षेच्या बाबतीत एक जो प्लस पॉइंट आहे तो हा आहे की तुम्ही तुमच्या प्रादेशिक भाषेतून ती परीक्षा देऊ शकता. पण तरी सुद्धा कोणतीही भाषेची भीती, भाषेचा अडसर न बाळगता तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये किमान थोडा अभ्यास करून, थोडासा जास्ती अभ्यास करून नेट परीक्षा सुद्धा पात्र ठरू शकता, होऊ शकत असते. तर आज आपल्याला सेट परीक्षेच्या संदर्भातली काही जुजबी माहिती मी सांगितलेली आहे. आपल्या तिसऱ्या एपिसोडमध्ये नेट आणि सेट या दोन्ही परीक्षांसाठी उत्तरपत्रिका त्याच्या ज्या आहेत किंवा जी उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत ती देताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे याची माहिती मी सांगणार आहे. आणि मग त्यानंतरच्या एपिसोडपासून म्हणजे आपल्या चौथ्या एपिसोडपासून आपण पहिल्या पेपरचा जो प्रत्यक्ष तुमचा सिलेबस आहे त्याला सुरुवात करणार आहोत. आणि मग या चौथ्या एपिसोडपासून आपण पहिल्या आणि ह्या दुसऱ्या आणि नंतरच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये ज्या काही कमेंट्स देणार आहात त्या कमेंट्सची सुद्धा उत्तरं किंवा त्याची चर्चा सुद्धा आपण आपल्या चौथ्या एपिसोडपासून सुरू करणार आहोत. तर म्हणून विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि नेट सेट परीक्षेच्या संदर्भामध्ये आणि आपल्या या यूट्यूब मालिकेच्या संदर्भामध्ये तुमच्या काय अपेक्षा आहेत, काय तुम्हाला वाटतं आहे, तुमची मतं काय आहेत, हे सगळं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.